एक समूह ज्याच्याकडे साधनं नव्हती त्या परिस्थितीला मात करत त्यांनी साधनं निर्माण केली, एक अभिव्यक्ती निर्माण केली, एक विचार निर्माण केला आणि जिद्द असेल तर आम्ही सगळंच परिवर्तन करू शकतो हा जो विश्वास दाखवला हा सगळ्यात महत्वाचा मी असावा मानतो। या समूहामध्ये बसलेले असणारे अनेक जण आहेत की ज्यांनी अनेक वेळा माझ्यासमोर असताना व्यक्त केलंय की आपण असताना हळूहळू काही गोष्टी सोडल्या पाहिजे, सरकार देते ते आपण सोडलं पाहिजे। ही जी उदासीची भावना आहे, ही परिवर्तनाची जी भावना आहे, ही भावना आज आपण असताना व्यक्त करतोय, उद्या की आपल्याला असताना कृतीमध्ये या ठिकाणी उतरावी। जयंती ही आता विचारांची झाली, तर या पुढचा असणारा प्रवास हा खडतर आहे। सारा सुद्धा असं त्या ठिकाणी मानत नाही, प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारा अडथळे आणि या अडथळ्यांवरती मात करायची असेल आणि मी जर मात करायला निघालेलो असेल मला बाबासाहेब फोटोतले माहित नको तर मला बाबासाहेब पुस्तकातले माहित पाहिजे हे आपण असणारा लक्षात। आज त्याची फार मोठी गरज आहे। आपण जसं स्वतःला घडवू आणि स्वतःला घडवून आज असणारा जो देखावा केला याबद्दल मी इथल्या असणारा उपस्थित प्रत्येक माणसाचं अभिनंदन करतो की त्यांनी स्वतः मधला असणारा बदल आज या ठिकाणी उपस्थित करून दाखवला। माझ्या दृष्टीने हा असणारा महत्वाचा आणि म्हणून जसं स्वतःच्या आयुष्यातला आपण बदल करता तसंच या देशात मधली असणारी जी नाव आहे डगमगत चाललेली आहे, विचारांच्या बाबतीवरती कुठेतरी असणारी टकरताना आपल्याला दिसतंय, तिला दिशा दाखवण्याचं असणारं काम आपलं सगळ्यांचं या ठिकाणी राहतं। आणि म्हणून या जयंतीच्या निमित्ताने आम्ही संकल्प केला पाहिजे की आमची चळवळ ही विचारांची चळवळ या ठिकाणी राहणार, माझी बांधिलकी ही चळवळीशीच त्या ठिकाणी राहणार। उद्याच्या असणारा या सत्तेवरती कोण बसतंय कोण बसत नाही याची मला चिंता नाही, पण या देशाच्या विचारांचं घडण या देशाच्या घडणेमध्ये ते बाबासाहेबांचे विचार असतील, हाच ध्येय आणि हाच ध्यास आपण